बऱ्याचशा NMCच्या शाळा ह्या बंद झालेल्या आहेत. तिथे मोठे मोठे मॉल उभारण्यात आलेले आहेत. तिथल्या जनतेची आणि त्या जनतेचे जे मुलं गरीब शिकत होते त्यांची अवस्था अगदी फेस टू फेस बघितलेली आहे. म्हणून मला सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की या NMCच्या शाळा हे खाजगी न करण्यात त्याच शाळेंना इंटरनॅशनल सारखं बनवण्यात यावं. सर्वांना माझा सप्रेम जय भीम. मी ममता महेश सहारे, बहुजन समाज पार्टीकडनं माजी नगरसेविका. 2017 ते 2022ला मला जनतेने आशीर्वाद दिला. बहुजन समाज पार्टीकडनं मला परत एकदा उमेदवारी दिली आहे आणि मी आशा करते की परत तुम्ही बहुमूल्य आणि बहुमताने मला विजय करून आपला आशीर्वाद देणार. माझं एज्युकेशन झालेलं आहे MA BEdमध्ये. मी एक MA हिस्ट्रीमध्ये केलं आहे आणि परत दुसरं MA मी MLTमध्ये केलं. मी आधी 2017 आणि 2022ची नगरसेविका राहिलेली आहे आणि त्या दरम्यान 2.5 वर्ष मी भरपूर कामं केले, पण 2.5 वर्ष हे माझे कोरोनामध्ये चालले गेले. त्यामुळे क्वारंटाईन हॉस्पिटल हे खूप इश्यू क्रिएट झाले. त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पण तरी मी माझ्याकडून जितकं प्रयत्न होईल तितके कामं मी करण्यात आलेले आहे. नंतर 4 वर्ष परत प्रशासन राज झाला, त्यामुळे आम्हाला अतिशय कामाचा त्रास झाला. काही फंड काढायला त्रास झाला. लोकांची बरेचशी कामं आताही थांबलेली आहे, पण त्यांचे अर्धे कामं मी केले म्हणून त्यांना परत आशा आहे की मी ते पण कामं त्यांचे या वेळेला निवडून आल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने परत पूर्ण करेल. कामं सांगायला गेले की भरपूर आहेत. मी नवीन गटर लाईन टाकले, नाल्या बनवले आणि 70 लाखाची मी ड्रेन लाईन टाकली. परत गार्डनचं नवीनीकरण केलं. मी इंदोरा चौकीला बाबासाहेबांचा 5 लाखाची 5 फुटाची मूर्ती बसवली आणि परत बाबासाहेबांची मूर्तीचं अनावरण केल्यानंतर तिथे काही मला कमी वाटायचं तर मी रमाईची पण मूर्ती स्थापन केली, त्याचं अनावरण केलं. परत मी रस्ते बनवले. अंधार पडायचा, लोकांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम व्हायचा, पिणारे लोक शिवीगाळ करायचे, दिसायचे नाही. तिथे मी पोल लावून दिले, नवीन लाईट लावून दिले. खलासी लाईनला छोट्या छोट्या नाल्या होत्या, त्यांचा अगदी दुर्गंध यायचा. लोकांना किडे लोकांच्या किचनपर्यंत यायचे, तो अतिशय त्रास होता त्यांना. त्यांची मी नाली अगदी स्वच्छ साफ करून नवीन पाईपलाईन टाकून त्यांचं नेहमीसाठी तो त्रास संपवला आहे. आणि म्हणायला गेलं की बरेच काळ उलटले आहेत. 6.5 वर्ष आमचं तसं काही काम नसल्यासारखंच झालं आहे, तरी लोक खूप समाधानी आहेत. आणि प्रशासन राज असल्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झाला आहे लोकांचे कामं करायला, तरी पण मी थांबली नाही. आणि लोकांचे ज्या ज्या प्रॉब्लेम होत्या मी नेहमी प्रयत्न करत राहिली की त्यांचे प्रॉब्लेम माझ्यामुळे नेहमी सॉल्व्ह होत राहत. नक्कीच आपल्याला या वॉर्डातले अनेक इश्यूज माहिती आहे, अनेक इश्यूज आपण सॉल्व्ह केले आहे. त्यामुळे वॉर्डातल्या लोकांना आपल्याकडनं अधिक अपेक्षा आहे की जसं तुम्ही पहिले नगरसेविका असताना जे कार्य केलं तेच तुम्ही निवडून आल्यावर पण कंटिन्यू करा. आपल्याला बघायला मिळतं की आता मनपाच्या ज्या शाळा आहेत त्यांची स्थिती थोडी दयनीय आहे आणि पब्लिक स्कूलचा वाढता व्याप नागपूरला सध्या आहे. एक मध्यमवर्गीय एक साधारण परिवारात जेव्हा मुलगा मुलगी जेव्हा जन्माला येते त्याच्यानंतर त्यांचा शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्या घरी राहतो. इंटरनॅशनल शाळेमध्ये मुलांना टाकू शकत नाही आणि मनपाच्या शाळेची दयनीय अवस्था असल्यामुळे तिथेही त्यांना ॲडमिशन करणं सोयीस्कर राहत नाही. तर आणि मॅक्झिमम ज्या इंटरनॅशनल शाळा आहेत त्या नेत्यांच्या असतात. तर याच्याबद्दल आपल्याला काय असं वाटतं? मी तसं सांगायला गेलं तर मी 3 वर्ष झाले NMCच्या शाळेला जॉब पण करते. सिव्हिलला इंटरव्ह्यू देऊन मी कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या ऑर्डरवर सिलेक्शन होऊन 3 वर्ष मुलांना शिकवलं आहे. त्यामुळे मला तिथली हालत अगदीच दैननीय दिसली आहे. कारण की बऱ्याचशा NMCच्या शाळा ह्या बंद झालेल्या आहेत. तिथे मोठे मोठे मॉल उभारण्यात आलेले आहेत आणि मी त्या शाळेला फेस केला आहे. म्हणून मी त्या
तिथल्या जनतेची आणि त्या जनतेचे जे मुलं करीब शिकत होते त्यांची अवस्था अगदी फेस टू फेस बघितलेली आहे. म्हणून मला सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की या JNMCच्या शाळा हे खाजगी न करण्यात त्याच शाळेंना इंटरनॅशनल सारखं बनवण्यात यावं आणि गरीब लोक जे हुशार असतात पण पैशाने मागे पडले जातात त्यांनाही तो चान्स मिळून त्यांचं IQ जो असतो तो पुढे नेऊन त्यांना पण आपली गरिबी दूर करता यावी आणि शिकून त्यांनी पण मोठमोठे अधिकारी IPS IAS अधिकारी बनावेत अशी मला अपेक्षा आहे. कारण की मी बघितलं आहे NMCचे मुलं बरेच हुशार आहेत पण परिस्थितीमुळे ते मागे पडतात, त्यांना चांगलं गायडन्स मिळत नाही. आपले मुलं राहत की दुसऱ्यांचे मुलं राहत, माझी हीच अपेक्षा आहे की माणूस जरी गरिबीमध्ये जन्माला आला पण गरिबीत मरावं नाही त्यांनी. म्हणून आपल्याला पिढोनपिढी आलेली अशी कोणतीच संपत्ती नाही आहे. आपण आपलं भविष्य आपल्या परिवाराचं भविष्य एकाच पद्धतीने चेंज करू शकतो, ते म्हणजे शिकून पुढे जाऊन तरच आपली परिस्थिती बदलवू शकतो. म्हणून हे खाजगीकरण कमी करण्यात यावं. जरी करायचं आहे तर तीच सोय ठेवावी जी NMCला आत्ताही सुरू आहे. त्याच शाळेंना मोठ्या पद्धतीने पुढे नेण्यात यावं. तिथे कम्प्युटर, तिथे इंटरनॅशनल लेवलपर्यंत एज्युकेशन देण्यात यावं आणि त्याच गोरगरीब मुलांना, हुशार मुलांना पुढे नेण्याची संधी देण्यात यावी आणि त्यांची परिस्थिती बदलण्यात यावं. हीच मला सरकारकडनं अपेक्षा आहे. आणि जरी मला परत जनतेने साथ दिला तर मी परिपूर्ण प्रयत्न करेल की गरिबाचे मुलं ज्यांना काहीच मिळत नाही जीवनामध्ये, ते गरिबीतून येतात आणि अशा मुलांना मी पुढे घेऊन जाणार आणि त्यांना शाळेसाठी त्यांच्याशी लढा करेल आणि हेच NMCच्या शाळा त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस कराव्या आणि गरिबांचे मुलं पुढे न्यावेत आणि त्यांना मोठमोठ्या पदावर आपल्याकडून नेण्यात यावे. हेच मी प्रण करेल इथे आणि प्रयत्न करेल माझ्याकडून की असंच व्हावं. धन्यवाद. बिलकुल. आपण मागील नगरसेविका होत्या, आपण अजून निवडून आल्यावर खूप सारे कामं केले होते, त्यामुळे विशेष अपेक्षा आपल्याकडनं आहे. जेव्हा एक नगरसेवक पुन्हा इलेक्शनला जातो त्याच्याकडनं अपेक्षा खूप जास्त असतात. आणि जे म्हणतात ना की ज्यांना इश्यू माहिती आहे तो सॉल्व्ह करू शकतो. मला या प्रभागातले एकूण एक इश्यूज माहिती आहे, तर अपेक्षा आहे की निवडून आल्यावर तुम्ही जसं पहिले काम केलं तेच कंटिन्यू आणि या प्रभागाला नक्कीच एक उत्तम प्रभाग आणि इनोव्हेटिव्ह प्रभाग म्हणून तुम्ही डेव्हलप करा. ही अपेक्षा. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीबद्दल शुभेच्छा. जी धन्यवाद दादा.